नमस्ते सर्वांना. नमस्ते करा दादू. बघा झोपेत सुद्धा नमस्ते करतोय, हात जोडतोय. किती शान बाळ आहे माझं. गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग काय राहिली नाही, गुड आफ्टरनून झालंय. दादा सकाळी उठला लवकर लवकर उठल्यामुळं झोपला पण परत न जेवण केल्यावर. त्यामुळं आता उशीर झालाय खरं. आणि उठलाय आत्ता. एक शर्टचं गळा म्हणून शर्ट काढून टाकला. आला त्याचा त्यांनी फॅन चालू केला, मोठा फॅन लावला आणि झोपी गेला आणि आत्ता उठलाय एवढ्यात. आणि सकाळपासून मला व्हिडिओ काय करणं झालं नाही. सकाळी जरा कामं आवरली आणि कामं आवरली की लगेचच पार्लरला क्लायंट चालू झालं. गप्की दादा, कॅमेरा कसा खाली करतोय वर करतोय. गपिल्या, तुला दाखवू का मी? त्याला दाखवते जरा थांबा एकच मिनिट. हे बघ, पण हा हात काय ग बसत नाही. हे हात जे काढलाय ते कॅमेरावर खाली घ्यायसाठीच काढलेला. जरा जागा व्हायला लागलाय आता. काल दिवसभर दमून गेलाय. सकाळी लवकर उठल्यामुळे, रात्री लवकर झोपल्यामुळे लवकर उठला. हवा जास्त झाल्यामुळं दरादर रात्री आल्यावर लवकर झोपला आणि झोपल्यामुळे सकाळी लवकर उठला. लवकर उठला की लगेच थोड्या वेळाने जेवण केलं की अजून झोप लागली त्याला. झोपेची गेलाय ते आता जरा जागा व्हायला लागलाय. आणि सकाळपासून मला मोबाईल बी घेणं झालं नाही हातात आणि कॅमेरा बी ओपन करणं झालं नाही, त्यामुळे व्हिडिओ पण करणं झालं नाही. आणि दाद्याला म्हणलं आता जरा जागा व्हायला लागलाय, करावं थोडा व्हिडिओ. कारण घरातली कामं, पोरींना शाळेला जायचं असते, ती कामं आवरली. घरातली कामं आवरेपर्यंत कॉलेज सुटतेत. कॉलेजच्या मुली काय क्लायंट आहे ते माझ्या पहिल्यापासूनच, ते जरा चालू होते द्यायला. मग त्यांचं काय 1-2 क्लायंट असले तरी किती पण वेळ जातोय. बडबड बोलण्यात बिन जातो, काम करण्यात पण तेवढा जातो. आणि मग कामापेक्षा जास्त बोलण्यात पण लय वेळ जातो. जाईपर्यंत त्या पायरीपर्यंत जाते मी तर बोलत एखाद्या क्लायंटला. कधी कधी मला अर्जुनचे पप्पा तर म्हणतात जा घरी, घरापर्यंत जात तू, तिथंपर्यंत काय तुझं बोलणं संपत नाही, आपलं घरी सोडून हे परत नाही येत जा निवांत स्वभाव. मग आज आता दुपारपासून काय शूट करायचं काय करायचं, तर मग मला वाटलं की अर्जुनचा एखादा किस्सा तुम्हाला चांगला शेअर करावा. मग आठवलं काय तर चंद्रमुखी लहान होती. चंद्रमुखी लहान म्हणजे बारकं बाळ, आपलं छोटं बाळ होतं. त्याला आम्ही हे केलं होतं. पाळण्याचा तर काही विषय नव्हता, कारण पाळण्यातनं ह्याला बाळ सहजच काढायला येत होतं. त्यामुळे आम्ही पाळणा घरात, आणि माझ्या माहेरी पाळणा देत नाही ती, त्यामुळे पाळण्याचा विषयच नव्हता. आणि इथं पाळणा होता ते पण आम्ही बांधला नव्हता. कारण पाळण्यात टाकलं बाळ की ह्याच्या हाताला हे उंच आहे, ह्याला कुठून बी बाळ काढता आलं असतं. कारण एकदा ह्याने एका पायाला धरून चंद्राला असं चांगलं उचललं होतं. त्यामुळं पाळण्यात काही कधी बाळांना टाकलं नाही मी. इंदिराला बी ही नव्हता, पाळणा नव्हता, आणि ह्याला पण पाळणा नव्हता. आणि झोळी करायची आपली साडीची, त्याच्यातच बाळ टाकायचं, खिडकीला बांधायचं साडी, इकडं दुसऱ्या खिडकीला बांधायचं, त्याच्यात बाळ झोपवायचं. त्या बाळाला बी कम्फर्टेबल, आपला बी जीव ह्याच्यात राहायचा आणि टेन्शन नाही. बाळ पडायचं इकडं तिकडं काय तर. जरा आता तेच आठवलं, बिडल्यावर तुमच्याबरोबर सगळ्यांसोबत शेअर करावं. जरा चंद्राला असं उचलून मी बाहेर काढलं आणि इकडं तिकडं घेऊन बसले. आणि जोहरीला जर ही घालायचा राहिला, म्हणजे पूर्ण गुंडाळी करून ठेवायची राहिली जोहरी, तर अर्जुन लगेच त्याच्यात जाऊन बसायचा जोहरीत. त्याला कसं बसता येत होतं काय माहिती. आठवलंय बघा, ते बघा हसायला लागलाय जोहरीत बसलेला, जोहरी फाडलेली लगेच आठवतं त्याला. आठवायला काय झालं, काय लय दिवसाचं आहे का? चंद्रा आता 4 वर्षाची झाली. 10 वर्षापूर्वीचं आठवतंय, मग 4 वर्षापूर्वीचं काय झालं नाही आठवायला. चंद्रा चांगली 1-1.5 वर्षाची होस तर जोहरीत झोपत होती. आणि त्याला आता ती आठवण झालेली, कारण किती साड्या फाडल्यात त्यांनी ती माझ्या.
साडी बांधली, त्याच्यातून चंद्रा काढली, जाऊन बसला की 3-4 माणसातला काय निघायचा नाही. म्हणजे ओढून ओढून आम्ही हे करायचं. मला एकटीला त्याला झोळीतनं काढणं म्हणजे तर लय अवघड काम होतं. आणि एकदा बसला झोळीत की त्याला वडून वडून काढण्यात तोपर्यंत ती पाय एवढ्या जोरात मारायचा की त्यानं त्याच्या टाचांना त्याची टाच जर जोरात वरनं फटका बसला तर साडी कुठल्याही कंपनीची कसली बी असू द्या, इथं एखाद्याचं हाड तुटलं ती साडीचं काय विषय, ती साडी तुटून म्हणजे डायरेक्ट हा पण म्हणजे झोळी तशी लय उंच नसायची, डायरेक्ट खाली मस्तपैकी अलगत त्या झोळीला एवढा मोठा बोगदा पाडून खाली बसलेला असायचा. म्हणजे अशा त्यानं मला पण आठवत नाही आता, पण कितीतरी साड्या फाडल्यात चुकून. जरी आता 1-1.5 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याला झोळी होती बांधलेली, मग तेवढ्या दिवसात 1 महिन्यातनं 2-3 वेळा तरी झोळी अशी गुंडाळायची राहायची माझ्याकडनं. कारण बाळ रडते, गडबडीत आपलं घ्यायचं आणि त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याच्यातच वेळ जायचा. आणि हा मस्तपैकी त्या झोळीचं सगळं उद्घाटन करून त्याला बघितल्यावर असं कधी कधी इकडून असं बघितलं उघडून तर त्याला पूर्ण माणूस दिसायच्या आणि एवढा त्याचा चिंध्या करून ठेवलेल्या असायच्या साडीच्या. अशा कितीतरी साड्या फाडल्या त्या. आणि एक साडी झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, अशा भरपूर साड्यांचं उद्घाटन केलंय त्यांनी. मग कसली बी भारी साडी असू द्या, कसली हलकी असू द्या, ते जुनी असू द्या. दादा साड्या किती फाडल्या सांग रे जरा, बोटाने मोजून सांग. साड्या किती फाडल्या मोजून सांग बोटाने. ते बघा मोजायला येत असल्यावर नेलंय ते बघा, बोट कशी गेले मोजून सांग ना बाळा. जरा अजून झोपीतच आहे. जागा व्हायला लागलाय, झोपलाय पण लय वेळ आज. सकाळी लवकर उठल्यामुळं झोपी गेलाय. आणि जरा दुपारी झोपल्यावर बी बरं वाटते, जरा कामं पण होते ते. नाहीतर ती क्लायंट आलं कोणी की त्याच्याकडे विचारायलाच येतो ही कोण आहे ती कोण आहे, सगळं माहीत असते. गावात नेहमी येणारे क्लायंट तर सगळे ओळखीचे झालेत, तरी सुद्धा क्लायंट आलं म्हणलं की पहिला प्रश्न असतो मम्मा ही कोण आहे. मग आपण चुकीचं जर उत्तर दिलं तर नाही, बरोबर त्याच्या डोक्यात जे आहे तेच नाव सांगायला लागतं. म्हणजे असं पण आहे, माहीत तर सगळं असते पण विचारायचं तर काय सोडायचं नाही. प्रत्येक ह्याला विचारायचं क्लायंटला कोण आहे म्हणून, हे त्याचं नाव सांगायला लागते, त्यांनी बोलायला लागते. आणि प्रत्येक माणूस ओळखीचा झालाय माझ्याकडे येणारा, त्यामुळे त्यांना पण सवय झाली अर्जुनची. आणि अर्जुनला पण सवय झाली माझ्या कामाची, माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या महिलांची. सगळं महिला वर्ग रोज येणं जाणं असते, ते सगळे ओळखीचे झाले त्या. आणि त्याला पण बरं वाटतं. त्यामुळे चंद्रमुखी झाल्यावर पण वर्षभरात मी काम चालू केलं होतं, कारण त्याच्या समाधानासाठी. कारण त्याला असं माणसं आली गेली बरं वाटायचं, एकटं वाटत नाही. कुणीतर माझ्याबरोबर बोलायला लागलं म्हणजे बसतो गप्प. कधी कधी हायपर झाला म्हणजे काम पण नको वाटतं करायला आपल्याला पण, हायपर झालेल्या अवस्थेत. आणि दुसरा एक किस्सा असा सांगायचा आहे, ते मला आत्ताच आठवला. म्हणजे एवढा एकच सांगणार होते कारण रोजच एक किस्सा घडलेला असतंय आता, पण जरा आठवलाच आता. भावाचं मी मोठे, माझ्यापेक्षा बहीण लहान आहे आणि भाऊ पण लहान आहे. भावाचं लग्न होतं आणि लग्नाच्या अगोदर पंढरपूरला खरेदीसाठी गेलो होतो आम्ही. आणि माझे वडील म्हणजे आमचे आबा आले होते ह्याला दुकानात आले होते आम्हाला सगळ्यांना खरेदी वगैरे करायला. बहीण आली होती, बहिणीचे मिस्टर, भाऊजी आमचे आणि आम्ही सगळे. मग सगळ्यांची खरेदी तिथं पंढरपूरच्या दुकानात ठरली होती. मग खरेदी काय करायची तर सगळ्यांना कपडे वगैरे घ्यायची होती, पोरांना कपडे घ्यायची होती. मग सगळ्यांना कपडे घेतले एक 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 करून. मग ह्यानी काय केलं तर बरेच कोटचे ड्रेस वगैरे भारीतले घेतलेले फाडून काढले होते. मग चांगले चांगले ड्रेसचं लयच वाटवं करते. एक एवढा बारका असताना पण 1,500-2 हजाराचा ड्रेस लागायचा. म्हणताना मी काय म्हणलं, ही ड्रेस काय नको त्याला घ्यायला. तो रोज एक शर्ट फाडतोय, जवळजवळ घातलेला शर्ट परत घालायसारखा, म्हणजे असा कुठं तरी जाताना घालायसारखा नसतोच. एवढा त्याला इथं चगळायला, खाली चगळायला असायचा. आणि कधी कधी तर ते जरा जरी वेच पडलं तरी त्याचा फाडून काढलेला असायचा. मग मी म्हटलं त्याला काय करूया आपण, साधे टी शर्ट घेऊया. मग एक ड्रेस घेण्यापेक्षा
हे जास्त पण येतेल, जरा टी शर्ट पण येतेल आणि त्याला जास्त दिवस पण घालायला होतील, अशा नियोजनाने त्याला घ्यायचं ठरलं. तर त्याच्या बरोबर साईजचा बसतोय का, छान दिसतोय का बघायसाठी ह्याला एक शर्ट घातला. कुणी घातला? आबांनी घातला. आजोबांनी चांगला आवडीनं नातवाला कसा दिसतोय ती बघायसाठी. आणि आम्ही पोरींना कपडे बघत होतो तोपर्यंत, काय काय अजून पोरींचं काय राहिलंय. आणि तर आबांनी त्याला ड्रेस घातला, शर्ट, आणि त्यांना एवढी कल्पना नाही त्याची की एवढा लगेच फाडतोय म्हणून. मग हा शर्ट फिक्स झाला. मी चांगले त्याला 4-5 शर्ट काढले, टी शर्ट काढले, पॅन्ट काढल्या तेवढ्याच, कारण पॅन्ट पण फाडायचा. पॅन्टचा पण काही विषय नव्हता. खिशाबिशाच्या पॅन्ट जर असल्या ना, एखादा खिसाचा जर कुठं शिलाई तुटली तर त्याचा विषय संपला. कॉलरचे टी शर्ट घ्यावं तर कॉलर पूर्णपणे एकदा ही तर शिलाई तुटली की ते पूर्ण गळ्यातनं काढूनच घेतलेलं असायचं. नाही तर पुढचं गुंड्याचं घेतलं की त्या गुंड्यासहित बाजूला कुठनं काय जोडायचं. खरं तर 4 मशीनी त्या माझ्याकडं. शिवण क्लासेस वगैरे घ्यायचे मी. आता जरा चंद्रमुखी लहान आहे तेव्हापासून जरा हे केलेत, क्लास वगैरे बंद केलेत, कारण तिचा पण अभ्यास असतोय. तिला पण CBSEला वगैरे घातले. आणि तिघांचं एवढं लहान लेकरं आहे ती. अर्जुन तर काय लहानाच्या वरचं लहान आहे ती अजून. त्याला लई सांभाळायला लागते. त्यामुळे जरा म्हणजे दुसऱ्यांना पण शिकवायला वगैरे डिस्टर्ब नको म्हणून जरा बंद केलं आहे ते. पार्लर वगैरे चालू आहे. आणि मग ते टी शर्ट फाडला म्हणजे डायरेक्ट दुकानदारासमोरच फाडला, नवीन टी शर्ट. त्याचा ते ही बघून परत किंमत ठरवली आम्ही, आणि ते हाय असा जसा आहे तसा घरी आणला. असं शिवलेलं पण टी शर्ट बरेच आहे ते मी, कारण कधी कधी तर रोज म्हणल्याने मी त्याला एक उभा राहूनच अशी टिप मारते त्या ह्याच्यावर. तर दुकानदारांना पण प्रश्न पडला की लगेच ह्याने एवढा फाडला पण कसा काय शर्ट. सगळे आश्चर्यचकित झाले. म्हणजे त्याचा ते लेबल काढलेला नाही, ते काय केलेलं नाही, त्याचा किंमत द्यायची, किंमत ठरवायची, तोपर्यंत तर शर्ट फाडून म्हणजे त्याला ती घ्यावा पण लागला आणि ते घरी पण आणावं लागला आम्हाला. कसला कसे ना, असं कर्मती पोरगा आहे हा. आता बघा ते झोपेत पण किती थोडं हळूच हसतोय. म्हणजे अजून पूर्ण झोप गेलेलं नाही, पण एवढं भारी आठवलंय तर. कसा एक डोळा उघडाय आणि एवढा आगाव आहे कार्टून, तर ते तर सगळं. आणि तेवढंच काय नाही, ते त्याचंच फाडत नाही. तर सांगायचं म्हणजे कसं आहे, त्याला आता दुसऱ्याचं जरी कुठं त्याला थोडं फाटलेलं वगैरे किंवा उसवलेलं दिसलं तर ते त्या माणसाच्या मागं लागतं ते फाडू द्या म्हणून. खिसा फाटू द्या, काय पण फाटू द्या. लहान पोरं असल्या त्यांच्या पॅन्ट फाटलेल्या, कुठं उसवलेले, बळ पडलेले असले, ती फाडायची म्हणून त्याच्या मागं लागणार म्हणजे लागणार. म्हणजे फाडणे हा प्रकार जास्त आवडतो. कुठं पण काय पण थोडं जरी फाटलेलं, बेडशीट थोडं फाटलेलं असलं, अंथरूण थोडं फाटलेलं असलं, ते कामच करणार. मग ते आमच्या आईंना किंवा माझी मम्मी आल्यावर, त्यांना ते आल्यावर ही अर्जुनने ही केलेलं दिसतंय, ती अर्जुनने ती केलेली दिसते, ही बाहुली फाडलेली दिसते. मग त्या आल्यावर हाताने शिवत बसते. त्या नातवाच्या करामती त्या काय करणार त्या. तर बाय बाय कर, बाय बाय करते की, नमस्कार करतोय, बाय बाय करतोय. आता जरा जागा व्हायला लागलाय. आता उठला की माझ्या मागं लागत असतो आता. आणि व्हिडिओत बोल म्हणल्यावर कोण आहे म्हणतो व्हिडिओत. त्याला वाटतं इथं तर कोणच दिसत नाही. व्हिडिओ कॉल केल्यावर तरी लोक दिसते ती. आता इथं कोण आहे मला बोलायला, नमस्कार कोणाला करायला होते. चला तर मग धन्यवाद. आणि असंच एखादा किस्सा आठवला तर मी पण तुमच्यासोबत सगळ्या. बघा आता उठला की डायरेक्ट खिडकीतून पहिला बघायला लागलाय. हां, कोण दिसते का, काय दिसते. काय बघतो रे दादा, काय बघतोय. बघू वाटतंय काय काय दृश्य दिसतंय ना. सगळ्या ह्याचा आनंद घेतो आपला पण.
पाऊस आला खिडकीतून, जर दरवाजा नाही उघडा ठेवला तर खिडकीतून बघणार. दाद्या, ए दाद्या, इकडं बघ ना. हे बघा, गादीला पण आम्ही हे बसून घेतलंय, कारण ह्याच्यावर काही सांडलं लवणलं तर ही ऊन जाते, खराब होते त्या गाद्या. म्हणून तरी पण आमच्या ह्यानं साहेबानं हे बघा हे सुद्धा फाडण्याचा प्रयत्न केलाय, कारण त्याला वाटलं असं हे गादीला का म्हणून एवढं कहर घातलंय. पण ही त्याच्यामुळंच घातलं ही त्याला कळलं नाही. त्याला ती एकदा जर लक्षात आलं, आम्हाला सारखं हे झाकून ठेवायला लागतंय, नाहीतर त्याचा पण कामच करतोय.